आपण अंबरनाथमध्ये आहोत आणि अंबरनाथमध्ये 25 वर्षानंतर भाजपचा विजय झालेला आहे। मॅडम 25 वर्षानंतर तुम्ही हा गड राखलेला आहे, काय काय भावना आहे तुमच्या? आम्ही सगळे खूप बघता, तुम्ही इतका जल्लोष बघता तर खूप खुश आहोत आणि 25 वर्षात जे अंबरनाथला भेटलं नाहीये ते आता नक्की भेटणार हीच आशा असेल अंबरनाथ की नक्की पूर्ण करणार। तुम्ही जो संघर्ष केला गेल्या काही दिवसांमध्ये, कालपर्यंत अगदी या ठिकाणी राडे बघायला मिळाले होते, कुठे गोळीबार झाला, कुठे मारामारी झाली, काय वाटतं हे सगळं वातावरण जे आहे ते आता बदलेल अंबरनाथमधलं? नक्कीच बदलेल, कारण की ही सत्तेतून आलेले हे वातावरण होतं, सत्तेच्यामुळे ती गुंडगिरी होती किंवा जे आलं होतं आणि त्यांना आता सत्तेत नाही तर ते नक्कीच कमी होणार दिसेल तुम्हाला। तुम्ही काय करणार आहात? कारण की अनेक स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी आले होते, त्यांनी देखील अनेक गोष्टी सांगितल्या, आता तुमच्या मनामध्ये काय आहे? तुम्ही नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर पहिलं असं कोणतं काम करणार ज्याच्यामुळे अंबरनाथकरांना इथे दिलासा मिळेल? नक्कीच मोठी मागणी पाण्यासाठी होती, तर पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवणार आहोत। त्याचबरोबर एक स्वच्छताचा एक प्रश्न आहे की स्वच्छता प्रश्न आम्ही सोडवणार आहोत की जेणेकरून आपलं अंबरनाथ स्वच्छ होईल। आणि एक मोठी स्ट्रीट लाईटची आहे, सिक्युरिटीची समस्या आहे, त्यासाठी सिक्युरिटी लाईट स्ट्रीट लाईट्स पण आपण लावणार आहोत आणि कॅमेराज पण असतील त्यासाठी। कोणाला श्रेय झालं या विजयाचं? नक्कीच ह्या विजयाचं श्रेय पूर्ण अंबरनाथकरांनाच आहे। त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक रवींद्र चव्हाण साहेब यांना आम्ही माझं श्रेय जातं, त्याचबरोबर माझे सासरे आप्पासाहेब गुलाबराव करंजले पाटील यांना माझं पूर्ण श्रेय आहे। सर तुमची काय प्रतिक्रिया आहे? कारण की गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू होता आणि सांगितलं जात होतं 25 वर्षांची सत्ता होती या ठिकाणी, स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी 3 वेळा सभा घेतल्या होत्या, काय वाटतं आज या मतदारांनी त्यांना उत्तर दिलं? आपण लक्षात घ्या, मी पहिल्या दिवसापासून प्रचाराच्या सांगत होतो अंबरनाथ हे भाजपचं म्हणजे भाजपचंच, आम्ही युतीत निवडणूक लढत होतो म्हणून त्या ठिकाणी आम्ही युतीचं काम करत होतो। ज्यावेळी भारतीय जनता पार्टीची या शहरात ताकद काय हे जेव्हा आम्हाला प्रश्न विचारण्यात आले, आज या ठिकाणी आम्ही त्याचं उत्तर दिलं। लक्षात घ्या, खूप प्रयत्न केले गेले, कोंबडा देखील झाकण्यात आला, परंतु कोंबडा झाकल्याने सकाळ व्हायची राहिली नाही। त्या ठिकाणी आमच्या तेजस्वीताई अर्थात संपूर्ण भारतीय जनता पार्टीचा एक एक कार्यकर्ता त्या ठिकाणी आज विजयी झालाय। बोगस मतदार देखील आणले होते, बोगस मतदार तुम्ही पकडले, गोळीबार झाल्या, काय वाटतं या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे तुमच्याच पक्षामध्ये आल्या? आपण लक्षात घ्या, जवळपास 8,500 नावं बोगस करण्यात आली। आम्ही तर 1-2 ठिकाणी रेड पण सुद्धा केल्या, परंतु हे अंबरनाथ शहराच्या प्रत्येक एका लहान मुलांनी ठरवलं होतं की या भयमुक्त वातावरणाला, या भ्रष्टाचारींना या ठिकाणी घरी बसवायचंय आणि अंबरनाथला एका नव्या दिशेने घेऊन जायचंय। नक्कीच तेजस्वीताईंच्या माध्यमातून सर्वच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एक नवीन अंबरनाथ या ठिकाणी मी घडूया। तर तेजस्वी करंजुळे यांचा विजय झालेला आहे आणि आता आपण पाहता नवीन 25 वर्षांची जी सत्ता होती या अंबरनाथ शहरामध्ये शिवसेनेची, त्याला सुरुंग लावण्याचं काम भाजपने आणि तेजस्वी करंजुले यांच्या माध्यमातून इथे करण्यात आलेलं आहे। रवींद्र चव्हाण गेल्या अनेक दिवसांपासून इथे तळ ठोकून होते आणि शिवसेना आणि भाजपच्या एकूणच वादाची ठिणगी याच अंबरनाथमधून पडलेली होती आणि आता त्याच अंबरनाथमध्ये भाजपचा विजय झालेला आहे। कुठे ना कुठे शिवसेनेचा बालेकिल्ला आता भाजपकडे गेलेला आहे। कॅमेरामन अनिलसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, अंबरनाथ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।